समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। मागील 4 वर्षापासून ज्या प्रमाणात भंडारा नगर परिषदेमध्ये प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुरू आहे, ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात राज्य शासनाच्या माध्यमातून भंडारा नगर परिषदेला विकास निधी आलेली आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टेंडर मॅनेज करण्याचं काम काही अधिकाऱ्यांनी आणि काही नेत्यांनी केल्याचे आरोप काही दिवसांनी केलेलं होतं आणि त्याच याच्यात 3 दिवसाआधी एक 20 कोटीचं टेंडर कोणतीही प्रशासकीय मान्यता न राहताना, कोणतीही मंजुरी न राहताना 20 कोटीचं टेंडर काढण्यात आलेलं होतं आणि त्या 20 कोटीच्या टेंडरमध्ये जिओ टॅगिंगची अट जी राज्य सरकारने GR काढून ती अट रद्द करण्यात आलेली आहे, त्या GRला कचरा टोकरी टाकून ते टेंडर सगळे काढण्यात आलेले, त्यात अट टाकण्यात आलेली, ते करण्याच्या माध्यमातून हे सगळं कारस्थान करण्यात आलं होतं। त्या संदर्भातल्या तक्रार मी पालकमंत्री पंकजी भोयरला केली आणि त्यांनी अर्ध्या तासाच्या आत सगळे हे टेंडर रद्द केले आणि कालच त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आणि या संदर्भातली चौकशीची मागणी त्यांनी केलेली आहे, उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलेली आहे। मुख्यमंत्री कार्यालयातनं कालच कलेक्टरांना निर्देश दिले की पुढच्या 7 दिवसाच्या आत या संदर्भातला एक सखोल अहवाल सादर करण्याच्या संदर्भात ते अहवाल आल्यावर आणखीन याच्या मागील जे मोठे मोठे जे भ्रष्टाचार झाले तेही पुढे बाहेर निघतील।